जन्म झालेला आहे. गंगेचा जर विचार केला तर भगवान विष्णू परमात्म्याच्या उजव्या अंगठ्यातून तिचा जन्म आहे. कोणाचा? गंगेचा. भगवंताच्या नखातून जिचा जन्म झाला ती गंगा, तिला भागीरथी असं म्हणतात. आणि नर्मदेचा जर विचार केला तर नर्मदा ही भगवान शंकराच्या घामातून ती प्रगट झालेली आहे कन्या रूपाने. ती पुढे नदी रूपाने विस्तृत झाली. अमरकंटक या ठिकाणी तिचा उगम झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल. हो. आणि ही नर्मदा पुढे रेवा सागरमध्ये जाते, अरब समुद्रामध्ये, गुजरातमध्ये. आणि तिथून परत ही पायी परिक्रमा पूर्ण करावी लागते. बहुतांशी लोक आजकाल नेमावर असेल किंवा ओंकारेश्वर असेल, तुम्ही ओंकारेश्वरपासून आरंभ केला असेल, बरोबर ना? कुठून केला आरंभ? ओंकारेश्वर आहे की नाही? ओंकारेश्वरवर आरंभ आहे. आम्ही 2004 साली नर्मदा मातेची पायी परिक्रमा केली होती. आता असं असतं, गेली चाली वाचा क्षय मागिल्या. आपण जे पुण्य करतो ना ते सांगायचं नसतं. या ठिकाणी जेवढे काही असतील ना त्यांना एक सूचना आहे संप्रदायाच्या वतीने. हरिभाऊ पाटील असतील, लक्ष्मणदादा असतील, राम महाराज, बबन महाराज, भाऊराव पाटील, दत्तात्रय पाटील, जना पाटील यांनी पायी परिक्रमा केली. तुम्हाला पुण्य प्राप्त झालेलं आहे. पण आता हे 14 वेळेस जर मुखातून बाहेर पडलं, मी नर्मदा परिक्रमा केली, मी पायीवारी केली, मी पंढरपूरला गेलो, मी काशी केली, मी काशी केली, काशी प्रति प्रश्न करते. 14 वेळेस आपल्या मुखातून जर बाहेर पडलं तर ते पुण्य खऱ्या अर्थाने समाप्त होत असतं. गेली चाली वाचा क्षय मागिल्या. मग हे सांगायचं नाही का? जे साधक भेटतील, तुम्हाला जर होऊन कोणी विचारलं, काय हो तुम्ही नर्मदा परिक्रमा केली आहे ना, आम्हालाही असं वाटतं की पायी नर्मदा परिक्रमा करावी, मग आपण त्यांना काय करायचं? मार्गदर्शन करायचं. पुण्य सांगायचं नसतं आणि पाप लपवायचं नसतं. विठ्ठल हो. आम्ही वैकुंठवासी गुरुवर्य वेदांत केसरी बबन महाराज पायमोडे, महाराजांना माहिती असेल, जुने कीर्तनकार, त्यांचे शिष्य नामदेव महाराज पठाडे, त्यांचे शिष्य ढोक महाराज आपल्या भागातील, त्यांचे शिष्य संजय महाराज पाचपोर, फार मोठे संत होते बबन महाराज पायमोडे, गुरुवर्य माधवबाबा बनसेबाबांच्या काळातले समकालीन संत. आळंदीमध्ये ज्यावेळेस गुरुवर्य तांदळे महाराजांनी मला ठेवलं, आपल्या खोलीचं बांधकाम झालेलं नव्हतं आश्रमाचं, म्हणून निळोबराय धर्मशाळेमध्ये मी होतो. आपले प्रकाश महाराज कातकडे, किशोर महाराज शेळके आम्ही सोबतच होतो निळोबराय धर्मशाळेमध्ये. आणि स्वतः महाराज होते, वय झालेलं होतं. इकडे 10वीचा पेपर दिला आदर्श शाळेमध्ये. सगळं शिक्षण माझं आदर्शमध्ये झालेलं आहे बरं का. बोर्डाचे पेपर झाल्यानंतर एप्रिल महिन्यात मी बाबांना सांगितलं इथं राहायचंच नाही, मला आळंदीला पोस्ट करा जोग महाराज संस्थेत. हट्ट होता म्हणून बाबांनी आळंदीमध्ये पोस्ट केलं. पण संस्था केव्हा चालू होते? कार्तिक वारीला. आणि आम्ही केव्हा गेलो? वैशाखातच गेलो, म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये गेलो होतो. मग पायमोडे महाराजांनी सांगितलं आता काय करणार आळंदीमध्ये, संस्थेला अजून 3-4 महिने बाकी आहे. म्हटलं काही नाही, पकवास शिकतो, भजन जे असेल ते. त्यांनी सांगितलं राहू नका आळंदीमध्ये, इथे चुकीची जर संगत भेटली ना तर जीवन सगळं वाया जाईल. तुमची इच्छा आहे ना जोग महाराज संस्थेत राहण्याची, तर एवढं वर्ष थांबावं नाही. म्हटलं काय करू? काही नाही, आमच्या भागातले हरेश्वर कर्जुले असेल, टाकळी ढोकेश्वर असेल, आळकुटी असेल, बेला असेल, वडगाव कांदळी महाराजांची सेवा घेतली होती. बाबा चालते घेऊ आळेफाट्याला वडगाव कांदळी, तिथले भाविक भक्त 15-16 लोक होते आणि आम्ही 6 महाराज लोक होतो. आणि मग आम्ही कुठे गेले हरिभाऊ? हां बस बस. तुम्ही ओंकारेश्वरवरून सुरुवात केली बरोबर आहे की नाही? पार्थिव शिवलिंगाची पूजा करतात आणि तिथून ती परिक्रमा ब्राह्मणाच्या शुभ हस्ते सुरू होते. आम्ही अमरकंटकपासून परिक्रमा चालू केली होती की ज्या ठिकाणी नर्मदेचा खरा उगम आहे. विठ्ठल विठ्ठल. ही जी परिक्रमा आहे सज्जना हो, ही 7000 वर्षापूर्वी मार्कंडेय ऋषींनी केलेली होती. आणि मग तिने
मार्कंडेय ऋषीने अगोदर महिषासूर मर्दिनीचं वर्णन केलेलं आहे. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते गिरीवर विंद शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते जय 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 हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते. व्यासांचा अनुग्रह झाला आणि मग मार्कंडेय ऋषीने नर्मदा मातेची पहिली परिक्रमा केली. या नर्मदा मातेला म्हणजे रेवा सागरला जाईपर्यंत म्हणजे अमरकंटक ते गुजरातमध्ये जाईपर्यंत 999 नद्या येऊन भेटतात तिला, उपनद्या छोट्याल्या किती. आणि मार्कंडेय ऋषीने 46 वर्ष, किती वर्ष आपण तर 3 महिन्यात पूर्ण करतो, बरोबर आहे की नाही. 3 महिन्यामध्ये 2500 3500 किलोमीटर आपण पूर्ण करतो. पण मार्कंडेय ऋषीने 46 वर्ष ती परिक्रमा केली. का? कारण त्या नदीला जेवढ्या येणाऱ्या उपनद्या आहेत 999 आहे. तुम्ही सर्च करा गुगलला, 999 नद्या आहेत. प्रत्येक नदीला त्या कपिलधारेला पहिली नदी येते, बरोबर ना. म्हणजे अमरकंटकच्या पुढे गेल्यानंतर कपिलधारा येते, तिथं एक दुसरी नदी येते उपनदी. तिचा उगम कुठं आहे? त्या